बळीराजा नर्सरी बोंडार तर्फे हवेली तालुका जिल्हा नांदेड येथे हा बांबू नर्सरीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही बांबूची रोपे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी ही नर्सरी टाकण्यात आलेली आहे। खरोखर पर्यावरणपूरक शेतीसाठी बांबू लागवड ही काळाची गरज आहे आणि बांबूपासून जवळपास 1,500 प्लस प्रोडक्ट तयार होतात आणि या बांबूमुळे शेतकऱ्याचं जीवनमान निश्चितच उंचावणार आहे आणि शेतकऱ्याच्या हितासाठी शासन पण अनुकूल आहे आणि शासनाचा पण खूप मोठा वाटा या बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे। म्हणून ह्या नर्सरीच्या माध्यमामधून आम्ही संबंध नांदेड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीची ही मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि ही मोहीम यशस्वी करण्याकरता सर्व शेतकरी बांधवांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे। आपण पाहू शकता बांधवांनो, आम्ही हे रोप आज या ठिकाणी नवीन रोप पण आम्ही तयार करत आहोत आणि जुने जे रोप आहेत आज लागवडीकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। अजून 50,000 रोपांची खेप आमची येत आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना बांधावर जाऊन मार्गदर्शन आम्ही या आमच्या कंपनीच्या माध्यमामधून करणार आहोत आणि खरोखर शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर अशी शेती आहे। कारण बांबू लागवड केल्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा संतुलन राखण्यात येणार आहे आणि पर्यावरणाबरोबर शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे। कारण आज शेती जर बघितली तर फार खर्चिक झालेली आहे आणि बांबू लागवड जर एकदा केली तर जवळपास 50 ते 60 वर्ष आपण दरवर्षी बेटाच्या माध्यमामधून या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकतो। आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या कृष्णूर MIDC मध्ये जवळपास 7 ते 8 फॅक्टरीज आज उपलब्ध आहेत ॲग्री वेस्टेज पासून ब्रिक्स आणि पॅड्स बनवण्याच्या फॅक्टरीज, पण त्यांना बांबू लागतो। बांबूपासून खूप चांगल्या प्रकारचं पॅलेट्स आणि ब्रिक्स बनते आणि त्या लोकांची खूप मोठ्या लेवलवर मागणी आहे, परंतु माल कुठेही उपलब्ध नाही। माग पाशा पटेल साहेबांच्या माध्यमामधून खूप मोठ्या प्रमाणात बांबू चळवळ निर्माण करण्याचं काम झालं होतं, पण काहीतरी व्यत्यय आला म्हणून ती जी चळवळ आहे लोकांपर्यंत पोहोचली नाही। पण आज आम्ही जिनियस ट्रस्टच्या माध्यमामधून प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आणि ही बांबू लागवड कशी हिताची आहे, कशी फायदेशीर आहे आणि कशी काळाची गरज आहे। शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त बांबू लागवड करा आणि जास्तीत जास्त याच्यामधून आपलं उत्पन्न वाढून घ्या। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज आपण जे हळद शेती करतो किंवा ऊस शेती करतो, सर्वात जास्त जर त्रास कशाचा असेल तर जनावरांचा त्रास आज शेतीला झालेला आहे। डुकरांचा त्रास असेल, त्याचबरोबर खूप काही असणारे जनावर आहेत, हरण असतील, त्याचबरोबर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी आहेत जे की आपल्या पिकाचं नुकसान करत आहेत। बांबू एक अशी वस्तू आहे की त्याला डुकर लागत नाही किंवा कसल्याच प्रकारच्या जनावरांपासून त्यांचा ऱ्हास होत नाही आणि पाणी कमी पडलं तरी वाळून जात नाही आणि पाणी जास्त झालं तरी वाहून जात नाही। एवढी चांगली अशी शेती आहे आणि साधारणतः आपण मिनिमम जर उत्पन्न पकडलं 1 एकर मध्ये तर बांबू पासून 3 ते 5 लाख रुपये उत्पन्न शेतकरी शाश्वत उत्पन्न निर्माण करू शकते। एवढी सुंदर अशी शेती आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना नवे असणाऱ्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की आज वॉर्मिंग ग्लोबलायझेशन मुळे पूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे। आज आपण बघतो पावसाळ्यात पाऊस पडायला तयार नाही, जिथं पडला तिथं जास्तच पाऊस पडतो आहे, जिथं पडत नाही तिथं काहीच पाऊस पडत नाही। तर ह्याला एकमेव कारण काय तर सगळे आपले जे जंगल होतं, जल जंगल आणि जमीन या तिन्हीचा ऱ्हास करण्याचं काम आपणच मानव निर्मित केलंय, म्हणून पर्यावरण आज आपल्याला साथ द्यायला तयार नाही। म्हणून सर्व बांधवांना विनंती आहे की पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी, पर्यावरणाला जपण्यासाठी आपण बांबू शेतीकडे वळावं ही विनंती करतो आणि एक वेळ अवश्य बळीराजा नर्सरीला आपण भेट द्यावी। बळीराजा नर्सरी ही कुठे आहे तर सांगायचं तर बोंडार तर्फे हवेली हायवेवरती सुसज्ज अशा शेतीमध्ये बाबुरावजी पाटील तिडके यांच्या शेतीमध्ये आम्ही या ठिकाणी नर्सरी चालू करण्यात आलेली आहे। आज आमचा दुसरा रोपाची खेप लागवड करण्यासाठी म्हणजे जानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी जात आहे। धन्यवाद। एवढंच की 1 एकर मध्ये जवळपास 600 रोपं लागतात। आपण 4 बाय 12 पट्टा पद्धतीनं याच्या असं लागवड करतो। आता आमच्याकडे एक पॅकेज आम्ही तयार केलेलं आहे शेतकरी बांधवांसाठी। 1,10,000 रुपयामध्ये 1 एकराची रोपं तुम्हाला मिळतात। त्याचबरोबर तुम्हाला त्या शेतीसाठी लागणारे जे ठिबक आहे ते ठिबक आम्ही उपलब्ध करून देतो, त्याचप्रमाणे लागवड आम्ही करून देतो, त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारे 36 महिन्याचे जे खतं आहेत ते पण खतं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो। आणि त्याचबरोबर शासनाच्या ज्या सबसिडी आहेत, शासनाच्या सबसिडी राष्ट्रीय बांबू मिशन आणि जी योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी खूप काही बांबू करिता आज जवळपास 8,000 ते 8,500 कोटीचा निधी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती शासनाने
तरतूद करून दिलेली आहे आणि हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान या बांबू शेतीसाठी शासनानं जाहीर केलेलं आहे आणि या अनुदानापासून कोणी शेतकऱ्यांनी वंचित राहू नये. कारण बांबू शेती आज इथेनॉल, मिथेनॉल, गॅस, CNG ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या बांबूपासून बनतात. म्हणून मी शेतकरी बांधवांना हे सांगू इच्छितो की आज उसाला जर आपण भाव बघितला तर 2800 ते 3000च्या आतमध्येच भाव आहे. किंवा हळदीला जर बघितलं तर हळदीची जर मागणी वाढली तर हळदीचा भाव कोलॅप्स होत आहे. आपल्या बांबूची एवढी जास्त मागणी असल्यामुळं याला जास्त मागणी असल्यामुळं खूप काही आपल्याला उत्पन्न याच्यातून काढून घेता येणार आहे. म्हणून शासनाची सबसिडी तर आपल्याला मिळणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 ते 5 लाख रुपये मिनिमम उत्पन्न, मॅक्झिमम जर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये जर उतरून जर याच्यापासून उदबत्तीचा कारखाना किंवा त्याचबरोबर पॅलेट किंवा ब्रिक बनवण्याचा जर आपण फॅक्टरीच्या जर रूपांतर केलं तर एक एकर मध्ये मिनिमम 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न बांबू शेतीच्या माध्यमातून आपण करू शकतो. एवढं सांगायचं तात्पर्य. अजून एक गोष्ट, कार्बन क्रेडिट हा विषय आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणालाही माहित नाही. पण जे काही बांबू शेती शेतकरी करतील तर त्या शेतकऱ्यांना आपण कार्बन क्रेडिट प्रोव्हाइड करण्याचं काम नॅशनल कंपन्या आणि इंटरनॅशनल कंपन्या या दोन्ही कंपनीच्या माध्यमामधून आपण त्यांना कार्बन क्रेडिट उत्पन्न करून देण्याचं काम सुद्धा करतो. आता कार्बन क्रेडिट म्हणजे काय, तर आपण बांबूची लागवड करतो त्या बांबूपासून जास्तीत जास्त ऑक्सिजन फेकला जातो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. म्हणून पर्यावरणपूरक ही वनस्पती आहे. आणि जर आपण कार्बन क्रेडिट जर घेतलं तर मिनिमम 80,000 ते 1,20,000पर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी 36 महिन्यानंतर कार्बन क्रेडिटचा सुद्धा लाभ मिळू शकतो. आणि हे कार्बन क्रेडिट मिळवून देण्याची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. म्हणून शेतकऱ्यांना मी विनंती अजून पुन्हा एकदा करू इच्छितो की आपण बांबू शेतीकडे वळा आणि आपलं जीवनमान उंचावा एवढी विनंती करतो. धन्यवाद.